नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 आणि महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 या दोन्ही परीक्षांच्या तयारीसाठी आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती सिरीज सुरू आहे. आणि मागील 2 भागांपासून आपण इडियम्स और फ्रेजेस जे या परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात अशा इडियम्स और फ्रेजेसचा मीनिंग आणि त्यांचा मराठी अर्थ आपण समजून घेत आहोत. तर आजच्या भागामध्ये सुद्धा आपण यालाच कंटिन्यू करणार आहोत. तर सुरू करूया आजच्या भागाला. पहिला फ्रेज आहे ऑन पर्पज. याचा अर्थ होतो इंटेन्शनली, म्हणजे मराठीमध्ये हेतुपुरस्पर असं म्हणता येईल. अबाऊ बोर्ड याचा मीनिंग होतो ऑनेस्ट, म्हणजेच प्रामाणिक. आउट अँड आउट याचा मीनिंग होतो कम्प्लिटली, म्हणजे पूर्णपणे. आउट ऑफ सॉर्ट्स म्हणजे स्लाइटली अनवेल, मराठीमध्ये किंचित अस्वस्थ असं म्हणतात. पॅन्डोराज बॉक्स याचा मीनिंग होतो अ कलेक्शन ऑफ बॅड थिंग्स, म्हणजे वाईट गोष्टींचा संग्रह. पार्ट अँड पार्सल याचा मीनिंग होतो an essential feature of element of, an essential feature or element of म्हणजे चे एक आवश्यक वैशिष्ट्य किंवा घटक. पिजन्स मिल्क याचा मीनिंग होतो an imaginary thing, म्हणजे मराठीमध्ये एक काल्पनिक गोष्ट असा त्याचा अर्थ होतो. प्रेझेन्स ऑफ माइंड हा फ्रेज तर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा बराच वेळा वापरलेला आहे. याचा मराठीमध्ये अर्थ होतो की शांत राहण्याची आणि जलद समजूतदार कृती करण्याची क्षमता. एखादा व्यक्ती त्याच ठिकाणी ताबडतोब उत्तर जर देत असेल व्यवस्थितरित्या, तर त्याला आपण म्हणतो की त्या व्यक्तीचा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे. याचा मीनिंग काय होतो तर द ॲबिलिटी टू रिमेन काम अँड टेक क्विक सेन्सिबल ॲक्शन. प्रायमा फेसिया हा सुद्धा आपण बराच वेळा वापरलेला फ्रेज आहे. याचा अर्थ होतो ऑन द फर्स्ट इम्प्रेशन, म्हणजे मराठीमध्ये वर वर पाहता अशा पद्धतीनं त्याचा अर्थ होतो. प्रोज अँड कॉन्स याचा मीनिंग होतो आर्ग्युमेंट्स ऑफ बोथ साइड्स, म्हणजे मराठीमध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद. रेनी डेज याचा मीनिंग डेज ऑफ ट्रबल अँड डिफिकल्टी असा होतो आणि मराठीमध्ये त्याला अडचणीचे दिवस असे म्हणतात. स्कॉट फ्री याचा मीनिंग होतो विदाऊट सफरिंग एनी पनिशमेंट ऑर इंजुरी, म्हणजे मराठीमध्ये कोणतीही शिक्षा किंवा दुखापत न होता असा त्याचा अर्थ होतो. सेकंड चाइल्डहूड याचा मीनिंग होतो एक्स्ट्रीम एज, म्हणजे मराठीमध्ये म्हातारपण किंवा वार्धक्य. सेवन्थ हेवन याचा मीनिंग होतो अ स्टेट ऑफ इंटेन्स हॅपीनेस, म्हणजे मराठीमध्ये तीव्र आनंदाची अवस्था असा अर्थ होतो. स्नेक इन द ग्रास याचा मीनिंग होतो अ हिडन इनिमी, म्हणजे मराठीमध्ये छुपा शत्रू असा अर्थ होतो. टेक आफ्टर चा मीनिंग होतो रिझेंबल अ पॅरेंट ऑर ॲन्सेस्टर, याचा मराठीमध्ये अर्थ होतो पालक किंवा पूर्वजांसारखे. द प्रिन्स ऑफ डार्कनेस याचा मीनिंग होतो डेव्हिल, म्हणजे मराठीमध्ये सैतान. थ्रू फायर अँड वॉटर याचा मीनिंग होतो टू अंडरगो ग्रेट डिफिकल्टीज ऑर डेंजर्स, म्हणजे मराठीमध्ये मोठ्या अडचणी किंवा धोके सहन करणे असा होतो. थ्रू हीट अँड कोल्ड याचा मीनिंग होतो इन एनी कंडिशन, म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ होतो कोणत्याही परिस्थितीत किंवा स्थितीत. टर्न अ डीफ इयर टू याचा मीनिंग होतो रिफ्यूज टू लिसन ऑर रिस्पॉन्ड टू अ स्टेटमेंट ऑर रिक्वेस्ट, मराठीमध्ये याचा अर्थ होतो विधान किंवा विनंती ऐकण्यास किंवा प्रतिसाद देण्यास नकार. टू ॲड फ्युअल टू द फ्लेम्स
मित्रांनो, ही मराठीमध्ये सुद्धा एक प्रचलित म्हण आहे, आगीत तेल ओतणे. त्याचाच इंग्रजीमधला अर्थ आहे टू ॲड फ्युअल टू द फ्लेम्स. म्हणजे याचा मीनिंग काय होतो, तर आधीच परिस्थिती वाईट आहे आणि त्याच्यामध्ये अजून परिस्थिती बिघडवली जाते. म्हणजे वर्सन अँड ऑलरेडी बॅड सिच्युएशन. टू अँड फ्रो याचा मीनिंग होतो कॉन्स्टंट मूवमेंट बॅकवर्ड्स अँड फॉरवर्ड्स. म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ होतो मागे आणि पुढे सतत हालचाल. टू बी अ रोलिंग स्टोन याचा मीनिंग होतो अ पर्सन हू इज अनविलिंग टू सेटल फॉर लाँग इन वन प्लेस. म्हणजे असा व्यक्ती जो एका ठिकाणी जास्त काळ स्थायिक होण्यास तयार नाही किंवा एका ठिकाणी जास्त काळ टिकू शकत नाही. टू बी ॲट डॅगर्स ड्रॉन विथ याचा मीनिंग होतो बी बिटरली हॉस्टाईल टुवर्ड्स इच अदर. म्हणजे एकमेकांशी कडवटपणे वैर असणे. टू बी ॲट एस याचा अर्थ होतो कम्फर्टेबल. म्हणजे मराठीमध्ये आरामदायक. टू बी बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउथ ही सुद्धा प्रचलित मराठीमधली म्हण आहे की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. म्हणजे टू बी बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउथ याचा मीनिंग काय होतो, बॉर्न इन टू व्हेरी वेल्थी फॅमिली. म्हणजे श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेतलेला. टू बी इन हॉट वॉटर याचा मीनिंग होतो अ डिफिकल्ट ऑर डेंजरस सिच्युएशन. म्हणजे एक कठीण किंवा धोकादायक परिस्थिती. टू बी इन द डोलड्रम्स म्हणजे याचा अर्थ होतो डिप्रेस्ड. म्हणजे उदासीन असलेला, खच्चीकरण झालेला व्यक्ती. टू बी इन द सेवन्थ हेवन याचा मीनिंग होतो अ स्टेट ऑफ इंटेन्स हॅपीनेस. म्हणजे मराठीमध्ये तीव्र आनंदाची अवस्था असलेल्या. टू बी शॉर्ट टेम्पर्ड. शॉर्ट टेम्पर्ड आपल्याला माहिती आहे अतिजलद राग येणारा. म्हणजे क्विक टू लूज वन्स टेम्पर. म्हणजे मराठीमध्ये लवकर राग येणे असं म्हणतात. टू बी टेकन अ बॅक म्हणजे याचा मीनिंग होतो टू बी सरप्राइज्ड. मराठीमध्ये याला म्हणतात आश्चर्यचकित होणे. टू बीट अबाउट बुश याचा अर्थ होतो टू टॉक इररिलिव्हंट. म्हणजे निरर्थक बोलणे किंवा असंबंध बोलणे. टू बेल द कॅट याचा मीनिंग होतो टू फेस अ रिस्क. म्हणजे धोका पत्कारणे. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट याचा मीनिंग होतो टू टॉक अबाउट वनसेल्फ. याचा मराठीमध्ये अर्थ होतो स्वतःबद्दल बोलणे. टू बिल्ड कॅस्टल्स इन द एअर याचा मीनिंग होतो अनरिअलिस्टिक प्लान्स. म्हणजे हवेत घर बांधणे किंवा हवेत किल्ला बांधणे आपण असं बराच वेळा म्हणतो. याचा अर्थ काय होतो तर अवास्तव योजना आखलेला व्यक्ती. टू बर्न इन द कॅन्डल ॲट बोथ एंड्स याचा मीनिंग होतो टू एक्झॉस्ट वन्स एनर्जीज. याचा अर्थ मराठीमध्ये स्वतःच्या शक्तीचा अपव्यय करणे. टू बरी द हॅचेट्स याचा अर्थ होतो एंड अ क्वॅरेल. म्हणजे भांडण मिटवणे किंवा संपवणे. टू कॉल अ स्पेड याचा मीनिंग होतो टू स्पीक डायरेक्टली अँड ब्लंटली. याचा मराठीमध्ये अर्थ होतो थेट आणि स्पष्टपणे बोलणे. टू कम टू द कन्क्लुजन याचा मीनिंग होतो टू डिसाईड म्हणजेच ठरवणे. टू कूल वन्स हिल्स याचा मीनिंग होतो बी केप्ट वेटिंग. म्हणजे मराठीमध्ये वाट पाहत राहणे. टू क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क याचा मीनिंग होतो टू इंडल्ज इन युजलेस रिग्रेट. म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ होतो मनस्ताप करणे. टू कट अ सॉरी फिगर याचा मीनिंग होतो टू मेक अ पुअर इम्प्रेशन. म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ होतो
खराब छाप पडणे. टू कट नो आईस याचा मिनिंग होतो टू फेल टू इम्प्रेस, म्हणजे मराठीमध्ये प्रभावित करण्यात अयशस्वी. टू डाय इन हार्नेस याचा मिनिंग होतो टू डाय वाईल डुईंग वन्स ड्युटी, म्हणजे कर्तव्य बजावत असताना मरण पावलेला. टू पुल वन्स लेग मराठीमध्ये आपण याला म्हणतो एखाद्याचा पाय ओढणे, म्हणजे चिडवणे किंवा फसवणे अशा पद्धतीने त्याला मराठीमध्ये म्हणता येईल. आणि इंग्रजीमध्ये त्याचा मिनिंग होईल टीज ऑर डेसिव्ह. टू पुल वनसेल्फ टुगेदर याचा मिनिंग होतो रिकवर कंट्रोल ऑफ वन्स इमोशन्स, म्हणजे भावनांना आवर घालणे असा अर्थ याचा मराठीमध्ये होतो. टू डाय इन द लास्ट डिच म्हणजे टू फाईट टिल डेथ, मराठीमध्ये मरेपर्यंत लढणे. टू हँड ओव्हर म्हणजे टू ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनदर, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करणे. टू पे वन इन वन्स कॉइन याचा मिनिंग होतो टू ट्रीट समवन इन एक्झॅक्टली द सेम, मराठीमध्ये याला जशास तसे असं म्हणतात. टू पिक होल्स इन वन्स कोट म्हणजे टू फाइंड फॉल्ट विथ वन, म्हणजे मराठीमध्ये इतरांमधील दोष शोधणे. टू डिस्पोज ऑफ याचा मिनिंग होतो टू सेल म्हणजेच विकणे. टू ईट डर्ट याचा मिनिंग होतो ह्युमिलिएशन म्हणजे अपमान. टू ईट हंबल पाय याचा मिनिंग होतो टू ऑफर अन हंबल अपॉलॉजी म्हणजे क्षमा मागणे. टू एंड इन स्मोक याचा मिनिंग होतो टू कम टू नथिंग म्हणजेच प्रयत्न व्यर्थ जाणे. टू फिदर वन्स नेस्ट याचा मिनिंग होतो टू मेक मनी फॉर वनसेल्फ इन ॲन अपॉर्च्युनिस्टिक और सेल्फिश वे, म्हणजे संधी साधू किंवा स्वार्थी मार्गाने स्वतःसाठी पैसे कमविणे. टू गिव कोल्ड शोल्डर याचा मिनिंग होतो टू ट्रीट समवन इन अ कोल्ड मॅनर, म्हणजे एखाद्याशी थंड रीतीने वागणे, थंडपणे वागणे. टू गिव अस्ट्रे याचा मिनिंग होतो टू वॉन्डर ऑफ राईट पाथ, म्हणजे वाईट मार्गाला लागणे. टू फेस द म्युझिक याचा मिनिंग होतो टू फेस क्रिटिसिझम, म्हणजे टीकेला सामोरे जाणे. टू गिव अ पीस ऑफ वन्स माइंड याचा मिनिंग होतो टू स्पीक टू समवन इन ॲन अँग्री वे, म्हणजे एखाद्याशी रागाने बोलणे. टू ग्रेस द पाल्म ऑफ याचा मिनिंग होतो टू ब्राईब समवन, म्हणजे एखाद्याला लाच देणे. टू गो थ्रू फायर अँड वॉटर याचा मिनिंग होतो फेस एनी पेरिल, म्हणजे कोणत्याही संकटाचा सामना करणे. टू कॅरी द डे याचा मिनिंग होतो टू बी विक्टोरियस, म्हणजे विजयी होणे. टू गो टू बाथ याचा मिनिंग होतो टू बी अ बेगर, म्हणजे भिकेला लागणे. टू गो टू डॉग्स याचा मिनिंग होतो डिटेरियोरेट शॉकिंगली, म्हणजे धक्कादायकपणे खराब होणे. टू ग्रेस द पाम ऑफ म्हणजे टू ब्राईब याचा अर्थ होतो लाच देणे. टू हॅव नो स्टोन अनटर्न्ड म्हणजे टू डू एव्हरीथिंग पॉसिबल टू फाइंड समथिंग, म्हणजे काहीतरी शोधण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणे. टू हिट बिलो द बेल्ट याचा मिनिंग होतो टू अनफेअरली टार्गेट वन्स वीकनेस, म्हणजे एखाद्याच्या कुमकुवतपणावर अन्यायकारकपणे लक्ष करणे. टू हिट द नेल ऑन द हेड याचा मिनिंग होतो टू से समथिंग दॅट इज एक्झॅक्टली राईट, म्हणजे अगदी योग्य असे काहीतरी सांगणे. टू कीप अलूफ याचा अर्थ होतो टू रिमेन डिस्टंट फ्रॉम, म्हणजे दूर राहणे.
टू कीप वन्स ओन काउन्सेल याचा अर्थ होतो टू कीप अ डिस्क्रीट सायलन्स म्हणजे विवेकपूर्ण मौन पाळणे किंवा बाळगणे. टू कीप ओपन हाऊस याचा मिनिंग होतो टू बी ऑलवेज रेडी टू प्रोव्हाइड हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य देण्यासाठी सदैव तत्पर असणे. टू कीप द पॉट बॉइलिंग याचा मिनिंग होतो मेंटेन द ब्रिस्क मोमेंटम ऑफ समथिंग म्हणजे मराठीमध्ये एखाद्या गोष्टीचा वेगवान गती राखणे. टू कीप उल्फ फ्रॉम द डोअर याचा मिनिंग होतो टू हॅव इनफ मनी टू अव्हर्ट हंगर याचा मराठीमध्ये अर्थ होतो भूक टाळण्यासाठी पुरेसे पैसे असणे. फेड अप विथ याचा मिनिंग होतो बोर्ड ऑर अनहॅपी म्हणजे मराठीमध्ये कंटाळवाणे किंवा दुःखी. टू किक द बकेट याचा मिनिंग होतो टू डाय म्हणजेच मराठीमध्ये मरणे असा अर्थ होतो. टू नो बाउंड्स म्हणजे हॅव नो लिमिट्स म्हणजे ला पारावर नसणे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये सुद्धा आपण परीक्षेला विचारण्याची शक्यता आहे असे इडियम्स और फ्रेजेस याविषयी चर्चा केली. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.